उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने जेवणानंतर 1 ग्लास तरी पिलंच पाहिजे असं हे नाचणीचं पौष्टिक आंबील कसं करायचं ते पाहूया। त्यासाठी 2-3 चमचे नाचणीच्या पिठामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, छान ह्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मंद आचेवर आपल्याला हे एक साधारण 5 ते 7 मिनिटांपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। पिठाचा रंग बदलला की त्यामध्ये प्रत्येकी पाव चमचा धणे जिरे पूड घालूया, मिक्स करून घेऊया। एक छान उकळी फुटली ना की गॅस बंद करून आपल्याला हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। हे पीठ रूम टेम्परेचरला आलं ना की मस्त घट्ट होतं। आता हे का आपण मातीच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया। ओव्हरनाईट आपल्याला हे झाकून फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी पीठ थोडंसं आंबट होतं, यामध्ये घालूया 1 ठेचलेल्या लसणाची पाकळी। यामध्ये आता घालूया आपण ताक। तर या ताकामध्ये मी थोडंसं मीठ ऑलरेडी घातलेलं आहे। आता हे रवीने छान घुसळून घेऊया, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मस्त थंडगार असं आपलं हे नाचणीचं आंबील तयार आहे। तुम्ही पण ताकात शिजवून चुकीच्या पद्धतीने करत होतात ना आंबील? मला कमेंट नक्की करा।